नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तो प्रश्न म्हणजे आयत किंवा चौकोनांची संख्या काढा। पाहूया तर मग सेकंदात आयताची किंवा चौकोनाची संख्या कशी काढायची आहे ती। पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करा। या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला आयतांची संख्या काढायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी स्ट्रिक व्यवस्थित समजून घ्या। सुरुवातीला आपण आडवी आणि उभी रोज या ठिकाणी काय करणार आहोत, क्रमांक देणार आहोत। अगोदर आडव्या रोजला क्रमांक द्या 1 2, त्यानंतर उभ्या रोजला क्रमांक द्या 1 2 3 4। यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी ह्या आडव्या रोजच्या क्रमांकाची बेरीज करायची आहे। 1 अधिक 2 बरोबर 3। त्यानंतर उभ्या रोजच्या क्रमांकाची काय करा, बेरीज करा। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10। या ठिकाणी आलं 10, या ठिकाणी आलं 3। आता काय करायचंय, आडव्या रोजची जी बेरीज आहे ती बेरीज आणि उभ्या रोजची जी बेरीज आहे ती बेरीज, या दोन्हींचा इथे काय करायचा आहे, गुणाकार। आडव्या रोजची बेरीज किती आलेली आहे, 3 आलेली आहे, गुणिले उभ्या रोजची बेरीज किती आलेली आहे, 10 आलेली आहे। 10 गुणिले 3 बरोबर 30। म्हणजेच या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची किंवा आयतांची संख्या किती आली, 30 आली। पाहूया तर मग पुढील उदाहरण। पाहूया या ठिकाणी 2 क्रमांकाची आकृती। सुरुवातीला आपण काय करणार आहेत, आडव्या रोजला क्रमांक देणार आहेत 1 2 3। त्यानंतर उभी रोज म्हणजे उभ्या ओळी 1 2 3 4, इथं 2 इथं 3 इथं 4। आता काय करायचं आहे, या ठिकाणी आडव्या रोजच्या ज्या संख्या लिहिलेल्या आहेत या सर्व संख्यांची काय करायची, बेरीज करायची। 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6। आडव्या रोजची बेरीज किती आली, 6। आता उभ्या रोजची बेरीज या ठिकाणी करा। या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। या ठिकाणी यांची बेरीज किती आलेली आहे, 10। आता काय करायला सांगितलं आपण, आडव्या रोजची जी बेरीज आलेली आहे 6 आणि उभ्या रोजची बेरीज आलेली आहे 10, या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार। मग या ठिकाणी आडव्या रोजची बेरीज 6 गुणिले उभ्या रोजची बेरीज किती आलेली आहे, 10, यांचा गुणाकार करा। 10 60। म्हणजेच या आकृतीमध्ये आयत किंवा चौकोनांची संख्या किती आली, 60 आली। पाहूया तर मग पुढील उदाहरण। मित्रांनो, आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल, जे की आपणास गोंधळ टाकणारा प्रत्येक प्रश्न अगदी एकदम सोपा करून देणार आहे। त्यासाठी चॅनलच्या सोबत राहा, लाईक सबस्क्राईब व शेअर जरूर करा। पाहूयात आपण या ठिकाणी तिसरं उदाहरण। चौकोनांची संख्या सेकंदात कशी काढायची आहे ती। सुरुवातीला आडव्या रोज ज्या आहेत, आडव्या ओळी, त्याला क्रमांक देऊयात 1 2। त्यानंतर उभ्या ओळीला क्रमांक द्या 1 2 3 4 5 6। सुरुवातीला आडव्या रोजमध्ये ज्या संख्या आलेल्या त्यांची बेरीज करूयात। 1 अधिक 2 बरोबर 2 आणि 1 किती झाले, 3। आडव्या रोजची बेरीज आलेली आहे 3। त्यानंतर उभ्या रोजची बेरीज करा। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 किती झाले, 21। उभ्या रोजची बेरीज झाली 21। आता काय करतोय आपण, आडव्या रोजची एकूण बेरीज गुणिले उभ्या रोजची एकूण बेरीज। आडव्या रोजची एकूण बेरीज आलेली आहे 3 गुणिले उभ्या रोजची एकूण बेरीज आलेली आहे 21। 21 गुणिले 3, 21 त्रिक 63। म्हणजे या आकृतीमध्ये आयतांची किंवा चौकोनांची संख्या एकूण किती आलेली आहे, 63 आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खाली एक आकृती दिलेली आहे। ही आकृती या ठिकाणी तुम्ही सोडवून या आकृतीचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।
धन्यवाद.